हलकी तुला दाखवतो जत्रा MHJ Unplugged. आणि आपण गप्पा मारतोय समीर चौगुल्यांबरोबर. हॅलो. तो हे ॲक्टिंग करता करता अभिनेता समीर चौगुल्यांच्या आयुष्यात लेखन कधी आलं? लेखन विश्वासपासूनच आलं थोडंफार. कारण तो आता म्हणाला ना की इम्प्रोवाईज करायचो मी. तर आम्हाला विषय देऊन जायचा एक आणि तो संध्याकाळी ऑफिसमधून यायचा. तोपर्यंत आम्ही विषय इम्प्रोवाईज करून ठेवायचो. त्यानंतर टिकल ती पॉलिटिकल नावाची एक सिरियल होती चंद्रकांत कुलकर्णींची. तर मी तिकडे लिहिलं, मग ती आवड लागली आणि खऱ्या अर्थाने उतरलो ना तुम्ही 2 जणांमुळे. एक म्हणजे निर्मिती सावंत आणि राजेश देशपांडे. त्यांची एका वाहिनीवर एक मालिका सुरू होणार होती आणि त्याच वेळेला माझी दुसऱ्या वाहिनीवर होती. तर ते आले की तू लिहित का नाहीस? म्हटलं मला नाही जाणार, अंगच झटकलं होतं. तर शेवटी निर्मिती दिदीची दहशत सगळ्यांना माहिती आहे. मला माहीत नाही, तू मला पाहिजेस, नाही तर बोलू नकोस. या लेवलला गेल्यावर मी लिहिलं एपिसोड आणि ते खूपच आवडले आणि मग मलाही ती गोडी लागली. मग अनेक हास्य जत्रेसारख्या अनेक मालिका आल्या. त्या लेखनाने संसाराला सुद्धा आणि ओव्हरऑल करिअरच्या बाबतीत तुला खूप चांगली साथ दिली ना. तुला माहिती आहे का मी कार्टून फिल्म्स पण लिहिल्या अनेक. मी म्हणजे ऑगी अँड द कॉकरोचेस, त्यानंतर शिनचॅन मी लिहायचो, टॅमॅगॉन लिहायचो, कोबोचॅन लिहायचो. मी मध्यंतरीच्या काळात ते डिस्कवरी चॅनलला प्राणी असतात बघ, ते त्यावेळेला हिंदी डिस्कवरी पण मी लिहायचो. ये देखो भालू, ये देखो अभी इसको मैं हात लगाता हूँ, ओ हो ये भालू का नाम क्या रखा. हे जे असायचे ना ते थोडं इंटरेस्टिंग बनवायचं, तेही मी एक लिहिलेलं आहे. सो ह्या सगळं करत करत ती गोडी लागली. मग मी ठरवलं की मी फार सिलेक्टिव्ह लिहीन, मला ज्याचा आनंद मिळतो तेवढंच लिहीन, जे येतंय ते मी नाही लिहिणार. आणि ह्या लेखकाच्या आयुष्यात कविता मात्र कॉलेजपासून आली ना. कविता कॉलेजपासून आली. तेच विश्वास सोनीच्याच मुळे कवितासुद्धा मी आली आणि ज्यामुळे अक्षरशः मी म्हणजे घडलं रे आयुष्य. म्हणजे देवाकडे आपण एखादी गोष्ट फार प्रामाणिकपणे मागितल्यावर देव तथास्तु म्हणतो आणि एक गोष्ट जी देतो ती माझ्या आयुष्यातली कविता आहे. आणि मग त्यासाठी देव आपल्याला मोहम्मद रफीची गाणी पण गाण्यासाठी तसा गळा देतो. मोहम्मद रफीची गाणी लक्षात राहावी, लिरिक्स चुकू नये म्हणून तशी मेमरी देतो आणि इम्प्रेस करण्या एवढा चार्म पण देतो ना. ते आता मला माहित नाही. माहित नाही म्हणजे चार्म आहे की तू मला सांग आहे की नाही. माझ्या एक्स्ट्रीमली चार्मिंग, यू आर अ एंडेअरिंग पर्सनॅलिटी. कवितासाठी कॉलेजच्या काळामध्ये विश्वासकडे फिल्डिंग लावून लावून तुझे सगळं करायचं. तिला खरं सांगू, विश्वासचं सांगितलं होतं की कविता मला आवडायची. ती आता माझी बायकोही झाली आहे सगळ्यांसाठी म्हणून. तर त्याकाळी मी तिला सांगितलं की मला असं एक एकांकिका दे ज्यात ती हिरोईन आणि मी हिरो आहे. म्हणजे मी रोज तिच्याबरोबर रिहर्सल करेन महिनाभर, तो एक सहवास मला मिळून जाईल. तसं विश्वासने मला पु ल देशपांड्यांची सारं कसं शांत शांत, जी पर्वतीच्या डोंगरावर जाऊन ती एकांकिका होते, ती एकांकिकेत मला त्यांनी दोघांनी दिली. पार्ल्यातनं जुहूमध्ये जेव्हा कविता राहायची तेव्हा तुम्ही जुहूमध्ये गुलमोहर गल्लीमध्ये, तिथे नाही मग गुलमोहर लेनमध्ये रिहर्सल्समध्ये त्या मला मोकळीक द्यायचं होतं. त्यामुळे आधी छान गप्पा वगैरे मारायचो. आणि त्याकाळी प्रेमाची व्याख्या वेगळी असायची. म्हणजे नुसता सहवास सुद्धा खूप. ब्लश होतोय. हा ब्लश होतोय. अरे होऊ शकतं ना, असे डोळे बंद होऊ शकतं ना यार. तिच्यावर ऑफकोर्स कविता, तुला माहिती आहे कविताचं पर्सनॅलिटी कशी आहे, ती फार सोशल मीडियावर नाही आहे, काही नाही आहे, साधी साधी. पण यू नो हर पर्सनली. तुझ्यासारखी नाही आहे मी. अच्छा एकदम साधी. ठीक आहे. पण एवढंच सांगतो की ती आहे म्हणून खूपशा गोष्टी आयुष्यात मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत. तर एक कुठली तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते जी असल्यावरच आपलं अस्तित्व असतं. तशी कविता आहे. मी त्याच्याबद्दल फार काही बोलत नाही. तिचं अस्तित्व आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. अदरवाईज समीर चौगुले हा झिरो असता, एवढं ठामपणे मी सांगतो. जेव्हा असं ठरलं की आता किर्लोस्करची नोकरी सोडायची, जसं आपण मगाशी विश्वास म्हणाला की 3,500 रुपयाचा EMI मी देतो, तसंच पद्धतीने कवितांनी ज्या पद्धतीने त्या काळामध्ये नोकरी केली आणि त्या फेजबद्दल तुला सांगायला आवडेल का? या ऑफकोर्स आवडेल. कारण कविता माझ्यासाठी, मी म्हणतो ना त्यावेळी तिने सांगितलेलं होतं की मी नोकरी करते, तुला नाही ना इन्कम, मी नोकरी करते, जे काही आपले खर्च असतील ते आपण कमी करू. आमचे तसेही खर्च अजूनही कमीच असतात, कारण आपण खर्च जसे आपण प्लॅन करतो तसे ते खर्च होतात. आणि त्यामुळे तिने हे सांगितल्यावर मी खूप रिलीफ वाटलं मला आणि मी फार जोमाने या क्षेत्रात काम करायला लागलो. तर त्या क्षणाला तिचा जो सपोर्ट होता ना तो मिळणं खूप गरजेचं होतं. आणि तिने मला हे सांगितलं की तू तुझी स्वप्न जी आहेत ना त्या स्वप्नांच्या मागे जा, बाकी कुठलाही विचार करू नकोस घरातला.
आपल्याला एक लहान मुलगा आहे 3-4 वर्षांचा, माझी आई गेलेली होती लवकरच, माझे वडील आहेत, या सगळ्यांचा विचार करू नकोस तू फक्त तुझ्या स्वप्नांचा विचार कर. तू थोडासा उशिरा आलायस या स्ट्रगल पिरियडमध्ये, कारण आधी नोकरी केलीस तू 7 वर्ष, ती 7 वर्ष कदाचित तू घातली असतीस तर तू वेगळ्या लेवलला असतास. पण ठीक आहे, नेव्हरदलेस तू स्वप्नांचा पाठलाग कर, मी बाकी सगळं बघते, हे कोणीतरी सांगणं ना फार गरजेचं असतं. आणि आता तर ह्या क्षणाला माझं पानही हलत नाही कविता शिवाय, इतकं म्हणायला सुद्धा माझं अतिशयोक्ती होणार नाही. नाही, मला पूर्णपणे खात्री आहे याची. मी आत्ताच त्याचा अनुभव घेतलेला आहे. सम्या मैफिलीत माझ्या प्रयोगाच्या वेळेला. ती तिची प्रोड्युसर पण आहे. पार्ल्यामध्ये प्रयोग होता. मी प्रयोग पाहायला गेलो होतो. मध्यंतरामध्ये समीरला भेटायला मी गेलो तर साहेब कविता कुठे आहे तर ती एक 2-5 मिनिटं बाहेर गेली होती, तर ती दिसली नाही, तर एकदम अस्वस्थ झाले होते साहेब. त्यामुळे मला त्याची पूर्ण कल्पना आहे. माझी डिपेंडन्सी प्रचंड आहे. किती आहे हे. वेळेवर येणं, काटकसरीने वागणं, खूप विचार करून खर्च करणं, हे सगळं कधीपासून. म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळेच ना मध्यमवर्गीय घरातून आहोत, त्यामुळे ना पैशाची किंमत माहिती आहे. वडील मला आठवतं, आई मला फक्त दिवाळीतच नवीन जीन्सची पॅन्ट घ्यायची, जेव्हा मी 10वीत आणि 11वीत होतो त्याकाळी. त्यामुळे त्या दिवसांचं खूप महत्त्व असायचं. दिवाळी जशी जवळ यायची तसं असं एकदम छान वाटायचं की आता आई काहीतरी नवीन घेणार मला. आई फार अप्रतिम क्वालिटीचं घ्यायची, त्यावेळेला बघायची नाही ती मागे पुढे काही, ती कोर्टात नोकरीला होती. आणि त्यामुळे ना हे सगळं करत कविता पण अशाच मध्यमवर्गीय घरातून आलेली आहे. आणि मला आठवतं आहे, जेव्हा मी जॉब होता तेव्हा मला फर्स्ट क्लासने फिरायचो मी, कारण ऑफिस मला फर्स्ट क्लासचा पास द्यायचं. पण जॉब सोडल्यावर आता फर्स्ट क्लासचा पास काढायचा का, हा एक प्रश्न होता माझ्यासमोर. कारण त्यावेळेला 1,500 रुपये वगैरे भरावे लागायचे. 90sमध्ये खूप मोठी अमाऊंट होती. आणि ॲक्च्युअल सेकंड क्लासचा पास होता काहीतरी एक 250 रुपये, 240 रुपये, हा एवढा फरक असायचा. तर मी कवितेला म्हटलेलं होतं की मी सेकंड क्लासने फिरतो, की मला काही कुठे असं सकाळी 9ला जायचं असं नाही आहे. तू तेव्हा सगळं नाही, मी तुला पैसे देते, तू फर्स्ट क्लासनेच जा. पण तरीसुद्धा मी बऱ्याच वेळेला सेकंडचा पास काढायचो, तिला सांगायचो नाही, कारण आपण की तिला वाईट वाटेल तिच्या भावना. पण तिला एकदा कळलं ते, मग त्यानंतर ती म्हणाले की का असं वागतोयस ना. सो मला ते पटलं. सो ह्या पण गोष्टी असतात, तर ह्या गोष्टी आपण कधी मांडत नाही कोणासमोर, कारण ह्या गोष्टी प्रत्येकाच्या खाजगी असतात आणि ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्याच्या, म्हणजे तो त्यांचा स्ट्रगल असतो. प्रत्येक घरात हा स्ट्रगल होतो. कधी कोणावर अशी तुमच्या आपतेष्टांवर अशी वेळ आली तर तुम्ही त्यांना ऑलवेज मदत केली पाहिजे. माझ्या को आर्टिस्टवर कधी वेळ आली, माझ्या को आर्टिस्टनं मला इतकं त्यांच्याबद्दल प्रेम आहे. अरे 8 वर्ष एकत्र आपण काम करतोय, मला अजूनही त्यांचा कुठलाही परफॉर्मन्स आवडला मी त्यांना कॅडबरी देतो. जसं चुकल्यावर आपल्याला ओरडतात सगळे, तसं ना चांगलं झाल्यावर कौतुक करणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या जनरेशनच्या लोकांनी आज मी पीपीचं कॅडबरी दिली किंवा प्रियाला दिली की तिला इतकं छान वाटतं, पाणी येतं डोळ्यात. त्या ते डोळ्यात आलेलं पाणीच माझ्यासाठी खूप आहे. तर असं केलं पाहिजे प्रत्येकाने. ते एका नाटकात मी वाचलं होतं, आपले हात ना खूप छोटे असतात. हो, आपल्या पाठीवरनं फिरवण्यासाठी एक हात लागतो, म्हणून आपल्याला ही सगळी मंडळी खरंच महत्त्वाची आहे. गेल्या 8 वर्षामध्ये सगळ्यात जास्त टीव्हीवरती दिसलेला कार्यक्रम हास्यजत्रा आहे, प्रश्नच नाही. आणि आज सम्या मैफिलीत माझ्या हा अत्यंत वेगळा अभिजात अभिवाचनाचा कार्यक्रम तू करतोस. तो कार्यक्रम मी पाहिलेला आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी MHJ अनप्लग्ड पॉडकास्ट मार्फत मी सांगतो की प्लीज सम्या मैफिलीत माझा हा कार्यक्रम चुकवू नका. पण त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सुद्धा डोरबेल वाजायला लावतात ही मॅजिक आहे, ही मॅजिक. एवढं म्हणजे हे बघून सुद्धा शेवटी ते एकदा डोरबेल वाजवा तरच आम्ही तुम्हाला सोडू. आणि त्या क्षणाला इतका आनंद होतो ना की आपण लोकांच्या किती वेगवेगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श केलेला आहे आयुष्याच्या, याचं खरंच खूप एक समाधान वाटतं. आणि यासाठी सोनी मराठी, आपले गोस्वामी सर, मोठे सर, ज्यांच्यामुळे आज हे शक्य झालेलं आहे. हे दर प्लॅटफॉर्मवर आम्ही त्यांचे आभार मानतोच, पण आज खरंच मनापासून मानतो, कारण हे ना स्वतःच्या घरात होतं, पण आपण स्वतःच्या घरात कधी स्वतःचं कौतुक करत नाही. परवासुद्धा माझं एक स्किट पडलं आणि सरांनी मला 4 खडे बोल सुनवले, याचा मला आनंद आहे की समीर तुझं चुकलं आणि हे कोणीतरी सांगणारं आज आमच्या मागे आहे ना, म्हणून आज 1000 एपिसोडपर्यंत हास्यजत्रा पोहोचली आहे. नाही खरंच मॅजिक. आणि त्याच वेळेला अमित फडकेसारखे असे काही आहेत जे खांद्यावर अरे ठीक आहे रे होणार, मी सांगतो तू, हे पण आहे. सी दोन्ही पद्धतीने आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने नर्चर. ह्या साईडला वेट क्लाउडची संपूर्ण टीम आहे, तशी त्या साईडला तेव्हा ज्या माणसामुळे सोनी मराठी चालू झालं ते अजय भालवणकर, आणि आता सोनी मराठीची धुरा जे सांभाळते ते तुषार शहा साहेब. या मंडळींबरोबर
माझ्याबरोबर असलेली सगळी मंडळी, मग गणेश सागडे, सिद्धगुरू, अमित दीक्षित, कमलेश चव्हाण, ज्यांनी चॅनलचा लोगोपासून चॅनल लॉन्चच्या कॅम्पेनपासून आज तागायत तो सोनी मराठीबरोबर जोडलेला आहे, या सगळ्या मंडळींना मेन्शन केल्याशिवाय हास्यजत्रा पूर्णच होऊ शकत नाही. त्याचबरोबर कधी कधी असं होतं की सडनली एकदा सकाळी आपल्या दोघांनाही कळतं की चुकून कोणीतरी एक बातमी टाकली की समीर चौगुले गेले. समीर काय झालं रे? ॲक्च्युली खरं सांगू का, मी हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. एकदा पण अशीच बातमी पसरली होती. विजय चौगुले नावाचे एक रंगकर्मी होते पुण्यातले, त्यांचं भरत रंग मंदिरला खूप होतकरू असे कलावंत होते ते. करोना काळात आपण एक 800 खिडक्या 900 दारं सिरियल आपण केलेली होती, ती मी लिहायचो पण आणि मी ती कामही करायचो. तर त्याचं शूटिंगच सुरू होतं, त्यामुळे माझा मोबाईल आपल्याच मोबाईलवर शूट करायचो, त्यामुळे तो मोबाईल फ्लाईट मोडला होता. आणि ऑलरेडी आपल्या ग्रुपवर कोणीतरी हे टाकलेलं होतं, सगळीकडे पसरलेलं होतं. आणि ग्रुपवर म्हणजे लाईक सई मला तिथून फोन करते आणि मला हे माहितीच नव्हतं. सईने मला पहिल्यांदा सांगितलं की सामी मला फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. काय झालं म्हटलं, मला काहीच ते असं आलं, ग्रुपवर बघितलंच नाहीस का? आणि मग त्यानंतर मग सरांचा वगैरे फोन आला. मग त्या माणसाला सांगितलं चूक झाली, त्यांनी काढली ती पोस्ट. सांगण्याचा मुद्दा असाच आहे की आपण एखादी गोष्ट कन्फर्म न करता सगळ्यात आधी मला टाकायचं आहे, हा जो आग्रह असतो स्वतःचा. छगन चौगुले यांचं करोना काळामध्ये निधन झालं. फार मोठे संगीतकार होते ते, खूप मोठे संगीतकार, गायक. सोनी मराठीच्या जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमामध्ये छगनजींनी परफॉर्म पण केलेलं होतं. आणि ज्यांना ते पोस्ट करायचं होतं ते छगन चौगुल्यांना आदरांजली द्यायच्या ऐवजी समीर चौगुल्यांचा फोटो वापरून ते गेले आणि त्यांना आदरांजली याची बातमी समीर चौगुल्यांनीच वाटली. त्याच्यावर आपण स्किट पण केलं होतं. हो, विशाखा आणि माहिती ना, माझ्याच याला जातो शोकसभेला मी. कधी कधी अनेक वेळेला आमचा चेहरा असतो आणि खाली काहीतरी लिहिलेलं असतं, छापलेलं की समीर चौगुले हे म्हणाले, आणि त्याच्यावर तुम्ही ना तेच खरं असेल असं मानून जजमेंटल होता आणि खाली पोस्टमध्ये मग शिव्याशा पण हे सगळं सुरू होतात. पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही थोडंसं एक सजग काय म्हणतात, एक थोडंसं एक स्टेप वर गेलं पाहिजे. आपण म्हणतो ना की ते प्रसिद्धी, ते वलय, ते मिळाल्यानंतर सुद्धा ते टिकवणं, त्याच्याबरोबर 24 तास राहणं हे सोपं नाही आहे. बरोबर, कठीण असं वाटतं कधी कधी. हो गया, नाही बन गया, नाही. त्या ज्या दिवशी तसं वाटेल त्या दिवशी मला घरी बसायची वेळ येईल. नाही, मी सांगितलं ना, परवाच माझं स्किट पडलं, तू बघितलंस आणि ते त्याच्यानंतर माझा पूर्ण ओरा बघूनच तू मला सांगितलंस ठीक आहे. तुला वाटलं मी एखादं काम खूप मन लावून करतो आणि ते काम मनासारखं नाही झालं तर मलाही खूप वाईट वाटतं त्याचं. मग मी त्याचा त्याचा खूप अभ्यास करतो, काय झालं असेल. मी वेळोवेळी सरांना पण रात्री जाताना फोन करतो, सर मला कळलं काय चुकलं माझं ते. मला जोपर्यंत त्याच्या मुळाशी, कारण चुकणं हे स्वाभाविक आहे, पण चुकण्यावर अभ्यास न करणं हे अस्वाभाविक आहे. तुम्हाला स्वाभाविक काम करायचं असेल ना, तुम्हाला ते चुकासुद्धा तुम्हाला एक्सेप्ट कराव्या. 960 965व्या एपिसोडपर्यंत आपण पोचलोय आणि आपण त्या दिवशी रिशूट केलं. अजून काय पाहिजे. त्या सगळ्या प्रवासामध्ये माणसं येतात, जातात, राहतात. काही माणसं खूप काळ बरोबर राहतात, काही माणसं येऊन जाऊन असतात. त्यातला एक मित्र आहे जो तुला आणि मला माहिती आहे, त्याला व्हिडिओ कॉल करूया. अच्छा, ओके. मला कोण आहे बघूया. आमच्या दोघांचाही खूप जुना मित्र संजय खापरे. अरे हाय, व्हॉट अ सरप्राईज. संजय खापऱ्यांना हे विचारलंच पाहिजे की या माणसाबद्दल काय सांगाल. समीर विशेष करून माझ्या लक्षात राहिला तर यासाठी, त्यावेळेला तो नाला सफराला राहायचा आणि आमची शिवडीच्या ठाकरे हॉलमध्ये तालीम असायची. बापरे. आणि तो तालमीवरून म्हणजे तालमीला यायचा ऑफिस सुटल्यानंतर चर्चगेटहून किर्लोस्कर मध्ये त्यावेळेला जॉबला होता. त्यावेळेला तालमीला उभारल्यानंतर इमिजिएटली त्याची जी काही एनर्जी लागायची, मी ना 1-2 दिवस बघितल्यानंतर जरा मी शॉक झालो की अरे मी शेवटीत असून सुद्धा तालमीला आल्यानंतर तालीम करून टाकायचो. हा कसं काय, म्हणजे हे कसं काय पॉसिबल होतं. तर समीर म्हणाला की ना, जर तुम्हाला तुमची आवड आहे, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी धडपडतात, तर मग ही कारण देऊ नये. मी थकलोय, दमलोय, गर्दीतून कसा जाऊ वगैरे, नाही कारण देऊ नये. आणि प्रचंड शिस्तबद्ध माणूस, आणि मी तितकंच कॉन्ट्रॅक्ट
पण म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो एक, मला माझ्या 50व्या वाढदिवसाला पण समीरला आठवण करून दिली होती. मी नाटकाच्या प्रयोगाला आल्यानंतर तिथेच 11 रुपयाचा काहीतरी रेझर वगैरे घेऊन प्रयोग आधी त्याला जाऊन यूज अँड थ्रो आला आपला असायचं ते रेझर, पण समीरचं प्रॉपर किट असायचं. आणि ते बघून मी हैराण झालो व्हायचं वगैरे, यार कसं काय म्हणजे कॅरी करणं, म्हणजे बॉडी स्प्रे कॅरी करणं वगैरे हे सगळं समीरने शिकवलं. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं ना, ही नवीन पिढी येते ना, अरे अजून स्ट्रगल करतोय, कधी होणार कधी होणार, तर मला असं वाटतं समीर हे उत्तर आहे त्यावरचं. समय मैफलीत माझ्या बघितल्यानंतर आम्ही, तू पण आला होतास तिकडे, मी तर प्रेक्षकांचा त्याला असं मिळत असलेला प्रतिसाद बघून मी भारावलो. आणि खरंच खूप म्हणजे हळवाई झालो, कारण समीरने प्रचंड कष्ट केले. पण आपल्याला काही काही समीरजींच्या अत्यंत उत्तम उत्तम सवयी माहिती आहेत संजयजी. नाही, पण समीरकडे ना मला एक आठवत आहे, यदा कदाचित या नाट्यामध्ये आम्ही काम करत असताना त्याच्या आधीचा किस्सा सांगतो मी. समीर कधी विसरत नाही, पण अशी एक गोष्ट झाली, ती दामोदर हॉलचा प्रयोग होता आणि रेस्टॉरंटचा सीन होता. त्यामध्ये गणेश रेवडेकर आणि नीलम शेट्टी आणि समीरला वेटर म्हणून यायचं असतं. आणि मला समीर दिसतो की तो समोरच्या मेकअप रूम मध्ये चेंज करून बसलाय, आता माझं सीनच नाही असं म्हणून, आणि तो सीनच पुढचा होईना. आणि त्यावेळेला समीरने जे काही स्वतःला काही स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं असेल आणि त्याला जे काही वाईट वाटलं असेल, मला मी समजू शकतो वगैरे. एकदा आयुष्यात काही नाटकात असा काही प्रसंग झाल्यानंतर काय होऊ शकतं, पण समीरकडून या आधी आणि नंतर कधी झालं नाही, पण ती गोष्ट मी विसरूच शकत नाही. आणि समीर बद्दल सांगायचं झालं तर आणखी एक गोष्ट, यदा कदाचित नाटकामध्ये ज्यावेळेला आमचं मायथॉलॉजिकल नाटक, त्याला प्रत्येकाला असे साईड ऑफ असे कर्व शेप मध्ये केले जायचे. समीरला एकच कल्ला काढला होता, दुसरा काढलाच नव्हता. आणि समीरला मी म्हटलं, अरे समीर तुझ्या एकच कल्ला आहे, या बाजूला कल्लाच नाहीये. तेव्हा समीर आरशात बघायला सोडून असं झाला होता, इकडे काढला इथे बघितला इथला कल्ला, बाजूचा कालावरचा तो असा बघत होता, असा कसा दिसेल कल्ला. समीर अमेझिंग. मी कधी कधी ऍडिशन घ्यायचो, कधी कधी बऱ्याच व्हायचं ते, पण समीर ते आठवण करून द्यायचं, हे फार वावच जातोय इकडे, हे करून पोहोचते, या सगळ्या चर्चा व्हायच्या. तर मला असं वाटतं ना की असं कोणीतरी सांगणारा आपल्या बरोबरचा एक नट असावा, की जो आपल्या चांगल्यासाठी सांगतो. ते मला वाटतं समीर खूपच त्या बाबतीत मला ग्रेट वाटतो. असतात तशी बरीचशी नट मंडळी, पण आपलं म्हणून सांगणारी फार कमी आहे, आणि समीर वन ऑफ देम. लव यू, लव यू. थँक्यू सो मच संजय. थँक्यू, 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 थँक्यू. बाय बाय, लव यू. मी आणि समीर आम्ही अमेरिकेच्या MSJ लाईव्हच्या पहिल्या दौऱ्यामध्ये रूम पार्टनर्स होतो. मी समीरपेक्षा उशिरा उठत होतो. आधी तू तुझं आटपून घे. तर सुरुवात अशी व्हायची की समीर तू तुझं आटपून घे, मग मला उठव. लहान बाळाला उठव तसं शांतपणाने हे आम्हाला सकाळी उठवायचे. आणि त्यानंतर मला असं लक्षात यायचं, त्या बॅगेमध्ये ना एक कसलं तरी मशीन आहे व्हॅक्यूमचं. त्या व्हॅक्यूम मशीननी ना सगळ्या त्या प्लॅस्टिक बॅगचं हवा काढून घ्यायचा, जागा कमी होते म्हणून त्याच्यात कपडे बसवायचे. मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की इंटरनॅशनल दौऱ्यामध्ये आज तागायत मी असताना काय किंवा मी नसताना काय, समीर चौगुले 24 किलोच्या वर नाही, 23 किलोच्या वर पण कधी गेलेला नाही. अरे ते पॅकिंग करायचं शास्त्र असतं, ते मला एवढं होतं की एवढं फिरल्यामुळे तेवढं कळलेलं आहे. मित्रमंडळी, इतके चाहते, इतके फॅन्स, इतके तुझ्यावर प्रेम करणारे करोडो लोक परदेशात भेटत असतात. कोणी चित्र देतंय, कोणी परफ्युम्स देतंय, कोणी चॉकलेट्स देतंय. त्याची रॅपर्स बाजूला काढून ठेवायची, फक्त पाहिजे ती वस्तू बॅग मध्ये भरायची. अरे तरच ते राहतं ना 23 किलो मध्ये. तू फक्त एकटायच हे करणार आमच्यामध्ये. हो, बॅग पॅक करायचं एक शास्त्र आता लक्षात आलंय की कमीत कमी जागेत कसं ते बॅग पॅक करायचे. ते मला ना ते केल्याशिवाय पटत नाही त्या गोष्टी. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे आणि समीर चौगुल्यांचे जगभरात जागोजागी जे फॅन्स आहेत,
MHJ अनप्लग्डच्या टीमनी त्यांच्यापर्यंत जाऊन तुझ्यासाठी त्यांचे खास व्हिडिओ मेसेजेस आणलेले आहेत समीर. अरे बापरे. बघ तुझ्याबद्दल काय म्हणतायत लोक. उंदीर मांजर पकडींगो, मांजर उंदीर पकडींगो, दिवसभर हेच करायचं. समीर चौगुले एक असा हिरा ज्याचा प्रत्येक पैलू आपल्याला दुःख विसरून हसायला लावतो. हास्यजत्रा पाहिल्यावरती आमचा ताणतणाव खूप दूर होऊन जातो. समीर दादा हे ना एक डॉक्टर आहेत. त्यांच्या कॉमेडीने एखाद्या रोग्याला बरं करू शकतात. समीर चौगुले म्हणजे एक असा तारा जो आपल्या विनोदाच्या प्रकाशाने संपूर्ण आसमंत उजळून देतो. हास्याचं वरदान, रिफ्रेशमेंट, जॉय आणि समीर काका खूप छान कॉमेडी करतात. समीर चौगुले म्हणायला गेले तर कॉमेडीचे ब्रह्मास्त्र आहे. समीर चौगुले म्हणजे हास्याचा ब्लॉकबस्टर. समीर म्हणजे मनोरंजनाचा पॅकेट. एकदम कमाल, एकदम धमाल. एकच तुला बोलेन, वा दादा वा. किती क्यूट आहे रे. काय सांगणार समीर, हे प्रेम. अरे काय सांगू रे, मी खरंच प्रत्येक कलाकाराला काय दुसरं हवं असतं रे, हेच हवं असतं ना. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एअरपोर्ट वरती तुला सांगतात की हे बघा, हे बघा. विमानात 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 सांगितलं बघा सांगतात. हा फडणवीस साहेब होते. फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं. आम्ही गेलो भेटायला तेव्हा चौगुले या इथे या म्हणे की 2 मिनिटं थांबा जरा. म्हणलो हे काय करताय मला माहित नाही. त्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि असं केलं. हे बघा सगळं टाईमलाईन दिसतंय तुम्हाला, हे सगळं हास्यचित्र आहे. आम्ही फक्त तुमचे एपिसोड बघत असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा उदाहरणादाखल एक किस्सा फक्त तुमच्याशी शेअर केला. तर ह्या सगळ्या परवा संदीप पाटील यांचा मेसेज आलेला मला, फोन आलेला. क्रिकेटर संदीप पाटील यांचा फोन आलेला. तर त्यांना बघायचे आहेत एपिसोड. आम्ही खूप बघतो. आणि संदीप पाटील हे एपिसोड का बघायला लागले हे तुला माहितीये? मला माहितीये. आपल्या भारत देशाचा 1983चा विश्वविजेता क्रिकेट संघ, या क्रिकेट संघामध्ये मुंबईकडून खेळणारे गोलंदाज बलविंदर सिंग संधू हे समीरचे फॅन आहेत. सोनी मराठीच्या इंस्टाग्राम हँडलवरती महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे जे नवीन येणाऱ्या भागाचे प्रोमोज किंवा रील्स आपण शेअर करतो ते त्यांच्या 1983च्या वर्ल्ड कप व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवतात. आणि हे मला माननीय श्री सुनील गावस्कर यांनी आत्ता मध्ये एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो होतो तेव्हा सांगितलं. बल्लू कीप सेंडिंग दोज व्हिडिओज. तर मी म्हटलं सर काय सांगताय. हा मी पण बघतो ते कार्यक्रम. तर मग मी म्हटलं सर या ना एकदा आम्हाला भेटायला. बलविंदर सिंग संधू आणि सुनील गावस्कर सर आणि सचिन सर पण बघतात. आपलं सचिन तेंडुलकर सर पण बघतात. परवा मला साधना सरगम भेटल्या होत्या शेंजन विजयच्या इकडे. त्या पण स्वतःहूनच आल्यात. आणि मी एकदम हे झालं की आपला कार्यक्रम कुठेपर्यंत पोचतोय याचा एक वेगळाच थक्क व्हायला होता आपल्याला. क्रेझी क्रेझी. आपण तासनतास गप्पा मारू शकतो ना ऑफकोर्स. पण इतकी परमिशन स्टुडिओ पॉडकास्ट बनवणारी माणसं पण देणार नाहीत. करेक्ट. तर क्विक क्वेश्चन्स, रॅपिड फायर. येस. रेडी? समीर चौगुले अभिनेता किंवा लेखक नसता तर काय असता? शेफ. शेफ. येस. नंतर मला शेफ आवडायला लागलं व्हावं असं. हो. मी स्पोर्ट्समध्ये होतो तेव्हा स्पोर्ट्स आवडत होतं. पण ज्या वेळेला एक कॉलेज नंतर वगैरे मला शेफमध्ये सुद्धा म्हणजे पाककलेमध्ये सुद्धा प्रचंड इंटरेस्ट व्हायला लागला. म्हणजे मी अक्षरशः गुलाबजाम पासून सगळं करू शकतो एकटा. बिर्याणी पासून आपला पाककलेचा अनुभव खूप चांगला होता. होऊन जाऊ दे. येस. वा. ड्रीम कॅरेक्टर अदर दॅन चार्ली चॅपलिन? ड्रीम कॅरेक्टर तुला कसं माहिती मी चार्लीच म्हणणार ते? मी अगदी खरं सांगू, मला 14 एप्रिल चार्ली चॅपलिन, समीर चौगुले ह्या 3 गोष्टी मला माहिती आहेत. रोवन ॲटकिन्सन. रोवन ॲटकिन्सन. आजच्या काळात जर पुष्पक पुन्हा झाला, पुष्पक, तर समीर चौगुल्यांनी ते कॅरेक्टर करायला किती गोड आहे. मलाही आवडेल करायला. आता पुढच्या पॉडकास्टमध्ये सगळे हेही सांगत जाईन. खूप चांगलं उत्तर आहे. पुष्पक मला आवडेल. सायलेंट फिल्म. तुझं ड्रीम प्रोजेक्ट कुठलं? मला माहीत नाही. ड्रीम मी आता गुलकंदमुळे तुला हेच सांगतो की एका वेगळ्या प्रकारच्या फिल्म्स करायला सुद्धा आवडतील जिथे मी लीड असेल. तर त्या पद्धतीचे काही रोल्स आले तर मला आवडेल. मी असं काही पिन पॉईंट करून ठेवलेलं नाही की मला इथे पोचायचं आहे. आजचं काम जे आहे ते उत्तम करायचं
एवढंच मी रोज करतो. मी नेहमी सांगतो की विराट कोहलीनी एकदा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्याला विचार तू 358 रन कसे फॉलो केलेस, म्हणजे तू चेस करत होता. तो म्हणाला मी 358 रनचा कधीच विचार करत नाही, मी फक्त 3-3 ओव्हरचा विचार करतो आणि 3-3 ओव्हरची टार्गेट घेतो. या पुढच्या 3 ओव्हरमध्ये मला 21 रन करायचे, तर माझं टार्गेटच सोपं होऊन जातं. ते 3 झालं की मी पुढच्या 5 ओव्हरचा टार्गेट घेतो. मला तसं करायला खूप आवडतं. शेवटचा प्रश्न, एखादी गोष्ट जी बदलावी असं वाटतं? अशा अनेक गोष्टी आहेत. खूप खरं तर चांगला प्रश्न आहे हा. मला असं वाटतं की आपल्या इकडे लेखकांना जेवढा मान आणि जेवढे पैसे मिळतात ना, ते योग्य नाही आहेत, ते बदलले पाहिजेत. जेवढा अभिनेता, कारण मी दोन्ही आहे ना, तर मला दोन्हींचं काय प्रोज आणि कोन्स माहिती आहेत. लेखक आज इतका महत्त्वाचा आहे, जे आपण हास्यचित्रीने पुन्हा नव्याने प्रूव्ह केलेलं आहे की नवीन कल्पना नसल्या, लेखक नसतील तर तुम्ही नाही तुमचा डोलारा उभा करू शकत. तर एवढा जर लेखक महत्त्वाचा आहे तर लेखकाला तो मान किंवा ते पैसे का नाही मिळत? मी सहमत आहे. वेळ अशी होती की हॉलिवूडमध्ये लेखकांचा संप झालेला होता, अख्खं हॉलिवूड बंद झालेलं होतं. तसं आपल्याकडे नाही होत, किंबहुना तसं होणार नाही. अनेक गोष्टी त्याच्या मागे असू शकतात, पण मला खरंच लेखकांच्या बाबतीत खूप जास्त पैसे मिळाले पाहिजेत लेखकांना. छोटी छोटी सुरुवात केल्याने सुद्धा खूप गोष्टी आज नाही पण नजीकच्या काळात बदलतात. तसं हास्यजत्रेच्या मार्फत वेट क्लाउड आणि सोनी मराठीनी एक बदल नक्की घडवलाय. MHJ लाईव्ह, महाराष्ट्राची हास्यजत्रा TV वरती पाहत असताना MHJ लाईव्ह हा कार्यक्रम जेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये येऊन लाईव्ह कार्यक्रम तिकीट काढून पाहतात, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या बाहेर, त्या कार्यक्रमाच्या मानधनामध्ये एक मानधनाचा भाग हा लेखकांसाठी कायम आपण देतो. लेखकाला रॉयल्टी त्यामार्फत MHJ लाईव्हमधनं आपण देतो. खूप मोठी गोष्ट आहे. समीर चौगुलेसाठी हास्यजत्रा काय आहे? बापरे, हास्यजत्रा हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे असं म्हणता येईल. त्यामुळे हास्यजत्रा नसतं तर समीर चौगुले आज वेगळ्या ठिकाणी असता. हास्यजत्रामुळे समीर चौगुलेला एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण झालं. म्हणजे गेले 15 वर्ष हा फॉर्म करतोय मी, पण हास्यजत्रा ते डबल इन्व्हर्टेड कॉमर्स फक्त हास्यजत्रेला आहेत. लोकांच्या घरातला एक सदस्य बनवलं हास्यजत्रेने आम्हाला. ते जे जवळ जाणं आहे ना, एका बाईने डोक्यावरून हात फिरवून एक गुळाची पोळी आणली तुझ्यासाठी मी, तिने दुपारी म्हाताऱ्या आजीने गुळाची पोळी बनवून आणलेली असते, मला फक्त तुला खाऊ घालायची आहे. हे सम्याच्या प्रयोगानंतर मला जेव्हा मिळतं त्यावेळेला हास्यजत्रेने काय दिलं आहे ना, हे त्या क्षणाला त्याची प्रचिती येते. मला मी शब्दातच मांडू शकत नाही हास्यजत्रेने आज मला काय दिलं आहे ते. या पॉडकास्टच्या निमित्ताने एक माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची, प्रेमाची गोष्ट मला शेअर करायची आहे. ते म्हणजे सर्कल कंप्लीट होताना मी पाहिलं समीर चौगुले या प्रवासाचं, जेव्हा माझा गुरु विश्वास सोहनी ते माझा गुरु समीर चौगुले असं पृथ्वी प्रताप म्हण. आई ग, बापरे, काय वाटतं समीर? बापरे, मी काही गुरु नाही समजत. मला पीपी खूप जवळचा आहे. खरं तर तो फार ब्रिलियंट आणि अत्यंत वेगळ्या प्रकारचा नट आहे आणि मीही अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकतो. हे गुरु तो म्हणतो त्याचं प्रेम आहे म्हणून मी काही गुरु समजत नाही, कारण मी त्याच्याबरोबर काम करतो. आपण नकळतपणे काही गोष्टी इतरांना शिकून जातो, त्यात तसा तोही मला काही शिकून जातो. पण माझी प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की त्याचं भविष्य खूप उज्ज्वल व्हावं आणि त्याला एकदम उच्च ठिकाणी गेलेलं बघून मला खूप बरं वाटेल. मजा आहे त्याच्याबरोबर काम करणं. थँक्यू व्हेरी मच. MHJ अनप्लग्ड या सिरीजची सुरुवात तुझ्यापासून सोनी मराठीच्या या माध्यमातून आपण केली. नाही आपलं, आणि खरं सांगू हे अनप्लग्ड वाटलं. अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारचं कलाकाराचं मन असं काँगोरे ओपन करणे असं झालेलं नव्हतं याच्या कधी. समीर, आपल्या गप्पांमध्ये तू म्हणालास यदा कदाचितच्या प्रयोगानंतर ट्रेनमधनं जात असताना शेजारच्या माणसांनी तुला ओळख पण दाखवली नव्हती, पण आज ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या प्रत्येक माणसाच्या मोबाईल स्क्रीनवरती हास्यजत्रेच्या स्किटमध्ये ते तुला पाहतात. इथपर्यंतचा हा प्रवास अत्यंत उत्तम झाला आहे आणि ह्या पुढचा प्रवाससुद्धा अत्यंत उत्तम होणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. सोनी मराठीच्या टीमतर्फे तुझ्या या अप्रतिम कारकिर्दीसाठी मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा.
ऑफकोर्स. थँक्यू सोनी मराठी आणि तुमचे सगळ्यांचे आभार. खूप छान वाटलं आज गप्पा मारून. थँक्यू सो मच समीर. मित्रांनो, हा पहिला MSJ अनप्लग्ड पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कमेंट्समधून कळवा. सगळ्याच जणी नाचतायत की पोरी, पण हिचं नाचणं काहीतरी वेगळं आहे. हिच्यात ती चुणूक आहे. वा. मला नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. कसं? मी प्रोडक्शन, डान्स का प्राजक्ताच्या कविता? माझं ठरलेलं नव्हतं आपल्याला आयुष्यात काय करायचंय, पण मला आता यांची भीती वाटायला लागली आहे. प्राजक्ता जरी इंट्रोवर्ट असली तरी तिची एक्स्ट्रोवर्ट मैत्रीण काय म्हणते आपण बघूया. माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं. वाव. आळस आहे. प्रॉब्लेम आहे हा, पण आहे.